टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कबूतरखान्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। दादर कबूतरखान्यावरती पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ताडपत्री टाकून झाकण्याचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला आहे। कारण की ज्या पद्धतीने ह्या कबूतरखान्यांवरती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत होती, त्यानंतर येथल्या काही जैन समाजातील आंदोलकांनी जे आहेत ही ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही ताडपत्री टाकण्यात आलेली आहे आणि पुन्हा उद्या उच्च न्यायालयामध्ये देखील याची सुनावणी जी आहे ते कबूतरखान्यांसंदर्भात पार पडणार आहे। पण त्या अगोदर डॉक्टरांनी कशा पद्धतीने कबूतरांपासून आजार होतो या संदर्भात प्रतिज्ञापत्र देखील जे आहे ते महानगरपालिकेकडून देखील आणि डॉक्टरांच्या वतीने देखील हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले आहे। ज्या पद्धतीने कबूतरखान्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून आतापर्यंत 1 जुलैपासून ते आजपर्यंत 1,32,000 रुपयांची दंडाची वसुली जी आहे ती नागरिकांकडून करण्यात आलेली आहे। कारण की ज्या पद्धतीने कबूतरांची संख्या वाढत होती, कबूतरांना खाद्य टाकणाऱ्यांची संख्या वाढत होती, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या दंडात्मक कारवाईला सुरुवात केली होती आणि संपूर्ण ऑगस्ट महिना आपण जर पाहिला तर संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये 32,000 रुपये दंडाची वसुली जी आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून झालेली आहे आणि जवळपास संपूर्ण दंडाची वसुली जी आहे ते 1,32,000 रुपयांची वसुली झालेली आहे। उद्या उच्च न्यायालयामध्ये देखील सुनावणी पार पडणार आहे। त्या सुनावणीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्या पद्धतीने कबूतरखान्यांचा विषय चर्चेत आहे, त्यानंतर जैन समाजानं आंदोलन केलं आणि याच आंदोलनाला उत्तर देण्यासाठी उद्या याच ठिकाणी मराठी एकीकरण समितीचे देखील आंदोलन होणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे मराठी एकीकरण समितीला आंदोलन दिलं जाऊ शकतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु ज्या पद्धतीने ह्या कबूतरखान्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे तेव्हापासून मुंबई पोलिसांचा बंदोबस्त, त्याचसोबतच कबूतरखान्याच्या आजूबाजूला पूर्ण बॅरिगेटिंग जे आहे ते बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहे। परंतु ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने आदेश दिले त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी नकार दिला, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून आता थेट कडक कारवाई केली जाते आणि आतापर्यंत जवळपास 1,32,000 रुपये दंडाची वसुली करण्यात आलेली आहे आणि इथून पुढे देखील जे नागरिक कबूतरांना खाद्य टाकतील याच्यावरती दंडात्मक आणि थेट कारवाई केली जाईल असा इशारा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।